सुप्रभात. मी रुशाली यादव. सारंग सकाळचे 7 वाजता आहेत. महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक मोठी बातमी. शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू पुन्हा एकदा मैदानामध्ये आता उतरल्याचं पाहायला मिळतंय. बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली आज अमरावतीमध्ये जन एल्गार मोर्चा निघणार आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर बच्चू कडूंकडून हा मोर्चा काढला जाणार आहे. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत आमदार बच्चू कडू. गजानन, नक्कीच आज आमदार बच्चू कडू यांचा एल्गार मोर्चा आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आज क्रांतीदिनी बच्चू कडू पुन्हा एकदा मैदानात उतरत आहेत. आपल्यासोबत बच्चू भाऊ आहे. बच्चू भाऊ, काय सांगणार? तुमचं सरकार आणि तुमच्या सरकार विरोधात क्रांतीदिनी तुम्ही मोर्चाची सुरुवात करतायत. शेतकरी हा गाभा आहे, परंतु सरकार तुमचंच आहे. नाही, खरं तर आंदोलन म्हणजे विरोधात आहे असं नाही म्हणता येत. आंदोलन ही चळवळ निर्माण करायची आहे. खरं तर आम्ही कित्येक वर्षापासून मागणी करतोय का पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं MRGSमध्ये झाली पाहिजे. कारण कोरडवाहू शेतकऱ्याला भेटणारं अनुदान सिंचन शेतकऱ्यापेक्षा अधिक कमी प्रमाणात आहे आणि त्याला गरज पण आहे. सगळ्यात जास्त आत्महत्या ह्या कोरडवाहू शेतकऱ्याच्या होतात आणि मग मजुरीचा पैसा जर MRGSमधून कव्हर झाला तर तो एक फायदा होऊ शकतो. दुसरं, गावातल्या भूमिहीन जे मजूर आहे, शेतकरी मजूर, त्याच्यासाठी एकही योजना नाही. शेतकऱ्याचा जर अपघात होऊन मरण पावला तर त्याला किमान गोपीनाथ मुंडे विमा योजना आहे, पण शेतमजुराला कुठलीच योजना नाही. तो मरण पावला तर अपघाती त्याला काही भेटत नाही आहे. भांडी घासणाऱ्या महिला, घरकाम करणाऱ्या महिला, तो पण मुद्दा आमचा आहे. दुसरा का तफावत, शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर आणि गावातल्या लोकांना 1.25 लाखाचं घर, ही जी अपमानित करण्याचा प्रकार ग्रामीण भागातल्या लोकांना केला जात आहे. प्रकल्पग्रस्त आहे, ज्यांची शेती जमीन प्रकल्पात गेली, त्याच्यावरही सरकारनं पाहिजे तसं लक्ष दिलेलं नाही आहे. आणि म्हणून आम्ही विधानसभेत गेल्या कित्येक वर्षापासून हे मुद्दे घेऊन भांडतोय सातत्यानं. आजपासून रस्त्यावर उतरणार. आता आम्ही निश्चितच असं त्याची सुरुवात 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त, आज आदिवासी दिन पण आहे आणि त्या निमित्तानं आम्ही हे सुरुवात करतोय. कुठून मोर्चा असणार आहे, कुठे आणि किती लोक साधारणतः या मोर्चात येणार आणि याच्यानंतरही वेगवेगळ्या जिल्ह्यात मोर्चे असणार असं तुम्ही म्हणता? मला वाटतं आम्ही गाडगे महाराज समाधी मंदिरापासून सुरुवात करतो आहे आणि 15,000 ते 20,000 लोक या मोर्चात आंदोलनात सहभागी होईल. न बोलावता कुठल्याही, फक्त लाऊडस्पीकर घेऊन अगदी वेळेवर केलेली तयारी आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात आणि मग एक मोठा मोर्चा विधानसभेवर आम्ही काढू. विधानसभेवर मोर्चा तुमचं